एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहेत. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहेत. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. या सकाळच्या समयी आपण यशयाचा ग्रंथ 6वा अध्याय काढूया आणि या 1 ते 4 या वचनांवर थोडा वेळ मनन करूया. यशयाचा ग्रंथ अध्याय 6 आणि वचन 1 ते 4. त्याचं शीर्षक अशा प्रकारे आहे, यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण. उज्जिया राजा मरण पावला. त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जाग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या सभोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. आणि ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्याच्या या वाणीने उंबरटे हलले व मंदिर धुराने भरले. देवबाप या वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठवा आणि या वचनांमधून आम्हाला प्रभू त्याच्या गुप्त गोष्टी किंवा त्याचं सत्य प्रगट करू. या ठिकाणी यशया एक दर्शन पाहत आहे आणि ते दर्शन संपूर्ण जगाला तो त्याच्या लेखणीद्वारे व्यतीत करीत आहे प्रियांनो. आणि काय पाहत आहे यशया? यशया प्रथम तर प्रभूच पाहत आहे प्रियांनो. दुसरं काय पाहत आहे? प्रभूचं उच्चस्थळ किंवा प्रभूचं सिंहासन तो पाहत आहे. नंतर काय पाहत आहे? तर त्या ठिकाणी प्रभूचे उपासक पाहत आहे, सराफिमांना पाहत आहे. नंतर काय पाहत आहे? तर त्या उपासकांची उपासनेची पद्धत पाहत आहे. काय करत आहे? ती पद्धत कशी आहे की ते आपले तोंड झाकी 2 पंखांनी, 2 पंखांनी आपले पाय झाकी व 2 पंखांनी उडे आणि आपल्या मुखातून म्हणत होते, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. त्या ठिकाणी त्यांच्या उपासनेची पद्धत एवढीच नाही तर त्या उपासनेचा विषय काय आहे? देवाचं पावित्र्य. आणि अशा प्रकारे यशया स्वर्गीय दर्शन आम्हा समोर प्रगट करीतो. त्या ठिकाणी प्रभूच पाहिलं, प्रभूचं सिंहासन पाहिलं, प्रभूचे उपासक पाहिले, प्रभूच्या उपासकाचा पद्धत पाहिली आणि प्रभूच्या उपासकाचे विषय पाहिलेला आहे. आणि प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये ती उपासना करीत असताना त्याचा परिणाम देखील यशया सांगत आहे. काय झाला परिणाम? की त्या ठिकाणी घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने काय झालं की त्या ठिकाणी मंदिराचे उंबरटे हलले व मंदिर धुराने भरले. एका ठिकाणी हलले व दुसऱ्या ठिकाणी भरले. त्या ठिकाणी काय आहे की उपासनेचा परिणाम आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. सराफिमांची उपासना आम्हाला दिसते की ती सामर्थ्यशाली ती उपासना आहे. निश्चित प्रभूचं दर्शन त्यांच्या समोर आहे प्रियांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये सराफिमांची उपासना आम्हाला अतिशय सामर्थ्याने दिसते. प्रियांनो, ज्यावेळेस ह्या वचनांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस की का बरं उंबरटे हल्ले आणि का मंदिर धुराने भरले, त्याचा पहिला परिणाम आम्हाला दिसतो किंवा कारण दिसतं की त्या सराफिमांचा उच्च स्वर काय आहे? वचन 3 मध्ये ते आळीपाळीने
एक झालं की दुसरा, दुसरं झालं की तिसरा, आळीपाळीने काय करत होते? उच्च स्वराने, खालच्या स्वराने नाही, उच्च स्वराने त्या देवाचं गौरव करीत होते. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. काय? त्या देवाचं पावित्र्य त्यांना ठाऊक आहे प्रियांनो. त्या देवाचं सार्वभौमत्व त्यांना माहिती आहे. देव किती चांगला आहे या सर्व गोष्टींचा अनुभव त्या सराफिमांना आहे. देव न्यायी आहे हे देखील त्यांनी स्वर्गामध्ये पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचा जो पवित्र देव आहे आणि त्या पवित्र देवाचे गुणधर्म त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. या सर्व गोष्टींचा अनुभव घेत असताना सराफिम उच्च स्वराने म्हणत आहे, पवित्र पवित्र. तेणं आम्ही देखील उपासक आहोत. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला दिसतं की तो खऱ्या उपासकांना शोधित आहे. आणि ज्यावेळेस स्तोत्रकर्ता आपल्या 81व्या स्तोत्रामध्ये आणि पहिल्या वचनामध्ये म्हणतो, देव जो आमचे सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा, मोठ्याने गुणगान करा. त्याच ठिकाणी 66व्या स्तोत्रामध्ये देखील 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. प्रियांनो, दुःखाची गोष्ट की ज्यावेळेस मी मंडळीत असतो त्यावेळेस अनेकांच्या विश्वासणाऱ्यांच्या मुखातून येणारी उपासना गीतांचे स्वर शेजारच्या भावाच्या कानात देखील येत नाही. परंतु सराफिम म्हणतो की मी त्या देवाला पाहिलं, देवाचं पावित्र्य मला ठाऊक आहे आणि अशा प्रकारे त्या देवाला जाणून समजून मी त्याची उपासना कशी करतो? उच्च स्वराने करतो. आज सराफिम काहीतरी आम्हाला शिकवत आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आणि उद्या आठवड्याचा पहिला दिवस. आराधनेला जात असताना आज सराफिम आम्हाला सांगत आहे, मी माझ्या देवाची उच्च स्वराने गुणगान करतो. प्रियांनो, त्याच्या स्वरांनी उंबरठे हल्ले, त्याच्या स्वरांनी, त्याच्या आराधनेने मंदिर भरून गेलं. प्रियांनो, सराफिमापेक्षा आम्हाला त्या देवाचा चांगुलपणाचा अनुभव अधिक असा आहे. त्या सराफिमांना त्या देवाचा तारणारा म्हणून अनुभव नाहीये, कारण त्या देवाने त्या सराफिमांसाठी रक्त वाहिलं नाही. परंतु ज्यावेळेस ह्या उपासकाकडे पाहतो, या उपासकाला त्या तारणाऱ्याचा अनुभव माहिती आहे. त्या वधस्तंभावरचं त्या देवाचं प्रेम मला माहिती आहे. त्या देवाने माझ्यासाठी जे रक्त वाहिलं ते मी पाहिलेलं आहे. ज्या वेदना सहन केल्या त्या मी पाहिलेल्या आहे. ज्या विटंबना सहन केल्या त्या सर्व मला माहिती आहे शास्त्राद्वारे. तरी सुद्धा माझ्या उपासनेच्या मुळे मंडळीतील उंबरठे हलत नाही, मंडळी आराधनेने भरत नाही. का बरं? याचं सर्वात मोठं कारण या सराफिमांच्या जीवनातून पाहू की त्यावेळेस प्रत्येक सराफिम हजर आहे. प्रियांनो, एकही सराफिम आराधनेला गैरहजर नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक सराफिम वेळेत आहे आणि प्रत्येक सराफिम वेळेत येऊन त्या ठिकाणी उच्च स्वराने आराधना करतात. सांगायचा उद्देश काय प्रियांनो? आमच्या गीताच्या आराधनेमध्ये अनेक जण आम्ही अनेक वेळा अनुपस्थित असतो आणि म्हणून आमचा स्वर इतर विश्वासणाऱ्यांच्या आराधनेच्या स्वरामध्ये मिसळत नसल्यामुळे अनेक मंडळीमध्ये उंबरठे हालत नाही, मंदिर धुराने भरत नाही. अतिशय दुःखाची गोष्ट प्रियांनो. आणि मग मंडळीमध्ये माझी जी खुर्ची रिकामी आहे, त्या रिकामी खुर्चीची आज शोकांकिका आपण थोडक्यात पाहणार आहोत. हे सराफिम सांगत आहे, मी गैरहजर राहत नाही, मला त्या देवाची उपासना करण्याची लाज वाटत नाही, म्हणून माझा स्वर उंच आहे. आणि अशा प्रकारे या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक तयारीचा दिवस उद्यासाठी प्रभूने आम्हाला दिलेला आहे. या सराफिमांच्या आराधनेच्या द्वारे आम्हाला शिकणं गरजेचं आहे. एक तर ते गैरहजर नाही, ते वेळेत आहे आणि उच्च स्वराने ते आराधना करतात. त्यांची खुर्ची रिकामी नाही असं मी म्हणू शकतो. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की हगय आपल्या पुस्तकात लिहित आहे, पहिला अध्याय वचन 4 मध्ये, इकडे मंदिर ओसाड पडले आहे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशींच्या घरात राहावे असा समय आहे काय? प्रश्नचिन्ह. तो त्यावेळेस बोलत होता इस्रायलला आणि तो आज विश्वासणाऱ्यांना म्हणत आहे की मंडळी ओसाड पडलेली आहे आणि तुम्ही आपल्या घरामध्ये, तुम्ही आपल्या व्यवसायामध्ये, तुम्ही आपल्या नोकरीमध्ये, तुम्ही आपल्या शिक्षणामध्ये मग्न राहावे असा समय आहे काय? नाही प्रियांनो.
ज्या देवाने माझ्यासाठी वधस्तंभावर ते दुःख सहन केलं, जो देव म्हटला मी येऊपर्यंत हे माझ्या स्मरणार्थ करा, त्या भाकरी आणि प्यालामध्ये जर माझं त्या ठिकाणी समर्पण नाही, आज्ञापालन नाही, तर निश्चित त्या सराफिमांसारखा माझा अनुभव नाही प्रियानो. त्या देवाला मी आजही ओळखलेलं नाही, त्याचं पावित्र्य मी आजही जाणलेलं नाही. मी त्या देवाला कदाचित हलक्यात घेत आहे प्रियानो. माझ्यामुळे आज मंडळीमध्ये त्या देवाला पूर्ण आराधना चढवली जात नाही. मंडळीचे उंबरटे हलत नाही. मंडळीमध्ये आराधनेच्या धुराने, त्या सुगंधाने त्या ठिकाणी काय होत नाही, ते मंदिर भरत नाही. त्या योहानकृष्ण वर्तमान 12वा अध्यायामध्ये त्या बहिणीने त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी आराधना चढवली नाही का. ते सुगंधी तेल काय केलेलं आहे, ओतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असलेलं आहे, त्या सुगंधी वासाने ते घर भरून गेलेलं आहे. माहितीये ना, त्या बाटलीमध्ये पूर्ण तेल तिने ओतलेलं आहे. तर थोड्या एका पहिल्या त्याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये पाहतो की तिचा भाऊ लाजार हा मेलेला आहे आणि मरियेने त्या ठिकाणी आपल्या भावासाठी ते तेल यूज केलेलं नाही, उपयुक्त असं केलेलं नाही, उपयोगात आणलं नाही, परंतु सर्वच्या सर्व तेल ते प्रभू येशू ख्रिस्ताला ते ओतलेलं आहे, त्याच्या मस्तकावर ओतलेलं आहे. त्या ठिकाणी सांगायचा उद्देश काय, की जर त्या बाटलीमधला एक जरी थेंब कमी झाला असता तर ते घर सुगंधी वासाने भरले नसते. काय आहे थेंब, काय आहे बाटली? प्रियांनो, बाटली, ते कुपी, हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील प्रत्येक थेंब म्हणजे माझं सदस्य, कुटुंबात सदस्य आहे. आणि प्रत्येक सदस्य कुटुंबासहित ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते घर, देवाचं घर सुगंधी आराधनेने भरल्याशिवाय राहत नाही. पण दुःखाची गोष्ट, कुटुंब येतं, कुपी येते, परंतु त्यातील काही थेंब जगामध्ये वावरत असतात, काही सदस्य जगामध्ये वावरत असतात. दोन गोष्टी पाहिल्या आपण, की आम्ही जर गैरहजर असेल तर आराधना पूर्ण होणार नाही. माझ्या कुटुंबातील एक जरी सदस्य त्या मंडळीत नसेल, देवाच्या घरात नसेल, तर ती आराधना पूर्ण होणार नाही. आज आपण ह्या थोडक्यात या रिकाम्या जागेची शोकांकिका पाहणार आहोत. मग याच्या शुभवर्तमानात आपण येऊया आणि 26वा अध्याय काढूया, मॅथ्यू चॅप्टर 26. आणि त्या ठिकाणी मोठा भाग आहे, वेळेनुसार आपण वाचणार नाही, परंतु मत्ते कृष्ण शुभवर्तमान 26वा अध्याय आणि वचन 20 पासून आम्हाला ही घटना आम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्या ठिकाणी संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला. हे भोजन कसलं? हे शेवटलं भोजन, वलांडनाचं भोजन आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू सर्व काही सांगत आहे आणि त्या ठिकाणी म्हणत आहे की मला कोण धरून देणार आहे. आणि मग तो त्या ठिकाणी योहानकृष्ण वर्तमानामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं 13वा अध्याय 30व्या वचनामध्ये, मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला. त्या दिवशी त्या वेळेस रात्र अशी होती. कोण गेला? त्या ठिकाणी यहुदा गेला. 12तील एक गेला. कुठे गेला? बाहेर गेला. का गेला? त्याला पैशांचा मोह झाला होता प्रियांनो. तो देवाला सोडून गेला, देवाच्या लोकांना सोडून गेला आणि त्या ठिकाणी तो म्हणतो प्रभू रात्र होती. प्रियांनो, सांगायचं काय, वलांडनाच्या भोजनामध्ये 12 शिष्य होते, परंतु तदनंतर वचन 26 ज्यावेळेस पाहतो, मत्ते 26:26, मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून घ्या. प्रियानो, पहिलं भोजन वलांडनाचं, त्यावेळेस 12 शिष्य उपलब्ध आहे, उपस्थित आहे, परंतु नंतर 26व्या वचनामध्ये जे प्रभू भोजन आहे त्या ठिकाणी एका शिष्याची जागा रिकामी आहे. यहुदाच्या रिकाम्या जागेची शोकांकिका भयानक आहे प्रियांनो, भयानक आहे. त्या ठिकाणी त्याने सहवास सोडला प्रभूचा. एका पैशाच्या मोहापायी त्याने आपली जागा सोडली आणि काय झाला परिणाम? कितीतरी गोष्टींना तो मुकला प्रियांनो. आज मंडळीमध्ये उपासनेच्या दिवशी माझी जर जागा रिकामी आहे तर मी अनेक गोष्टींना आजही मी मुकू शकतो. त्या दिवशी यहुदा मुकला. काय बरं? बघा बरं, त्या ठिकाणी 28व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, प्रभू म्हटला
प्रभू भोजन दिल्यानंतर, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. त्या ठिकाणी प्रभू नवा करार शिकवत आहे. जो जुन्या करारामधला यहुदा होता, इतर शिष्य होते, आता प्रभू यांना नवा करार सांगत आहे. काय आहे नवा करार? की माझ्या रक्तामुळे सर्वांची किंबहुना पुष्कळांकरिता हे ओतले जात आहे. या पुष्कळांकरिता एक होता, तो म्हणजे कोण? यहुदा होता. यहुदा जर तिथे थांबला असता, तर यहुदाने जे त्या प्रभूला धरून देण्याच्या अगोदर जे षडयंत्र प्रभूविषयी आखलेलं होतं, निश्चित प्रभूकडे जर तो आला असता पश्चातापरूपी अंतःकरणाने, तर ह्या रक्ताच्या द्वारे या पुष्कळांकरिता जो एक आहे यहुदा, त्याच्या देखील पापांची क्षमा झाली असती. परंतु त्याला मोह आला, त्याने आपली जागा रिकामी केली आणि मग काय? नवा करार त्याचा काय झालेला आहे? गमावलेला आहे. त्याला माहीतच नाही की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा झाली असती. तो निघून गेला, मोहपायी निघून गेला. दुसरी गोष्ट काय आहे तिथे बघा बरं. त्या ठिकाणी योहान कृष्ण शुभवर्तमान देतो आपण आणि त्या ठिकाणी 13व्या अध्यायामध्ये योहान कृष्ण शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 34 मध्ये प्रभू म्हणत आहे, मी तुम्हास नवी आज्ञा देतो, एक नवा करार, दोन नवी आज्ञा देतो. काय? तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. या ठिकाणी नवी आज्ञा पण गमावला. त्या ठिकाणी त्याला माहीतच नाही ही नवी आज्ञा काय आहे. जर त्या ठिकाणी जो थांबला असता, त्याने जर प्रभूकडे आपलं मुख उघडलं असतं, आपलं अंतःकरण मोकळं केलं असतं, प्रभूजी मी तुझ्या विरुद्ध वागलो, तुझ्या विरुद्ध कटकारस्थान केलं, तर प्रभूने क्षमा केलीच असती. परंतु या ठिकाणी काय आहे? मी तुम्हास नवी आज्ञा देतो. कुणाला देतोय प्रभू? प्रभू भोजनाच्या वेळेस आपल्या शिष्यांना, 11 शिष्यांना देतो, ती ही की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रभूच्या आज्ञेचं पालन निश्चित या 11 जणांनी केलं असतं आणि जशी प्रभूने यहुदावर प्रीती केली असती, तसं या 11 जणांनी देखील त्या यहुदावर प्रीती केली असती. त्याला क्षमा केलं असतं, प्रीतीने कवटाळलं असतं, मिठी मारली असती प्रियांनो. परंतु दुःखाची गोष्ट, आपली जागा सोडून निघालेला यहुदा त्या ठिकाणी नवा करार, त्या ठिकाणी नवी आज्ञा गमावलेला आहे. त्याच ठिकाणी आम्ही पाहतो 14व्या अध्यायामध्ये वचन 1 ते 3 मध्ये, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा व माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. एक नवी आज्ञा, नवा करार, नवी आज्ञा आणि नवीन जागा. नव्या जागेविषयी आज्ञा असलेला यहुदा आम्हाला दिसतो. त्याला माहीतच नाही की इथून पुढे कुठेतरी एक नवीन जागा आहे. ती नवी जागा माझा प्रभू तयार करणार आहे आणि ज्यावेळेस ती जागा तयार होईल माझ्या वाटणीची, त्यावेळेस तो मला पुन्हा घ्यावयास येणार आहे. ती जागा कोणती प्रियांनो? स्वर्गीय जागा. परंतु दुःखाची गोष्ट, त्या अभिवचनाला यहुदा मुकला. या अभिवचन प्रभूने आज तुम्हाला आणि मला पण दिलेलं आहे. परंतु जो जागा सोडेल, जो जागा त्या ठिकाणी रिकामी कर आपली, त्या ठिकाणी त्या अभिवचनाला यहुदा मुकलेला आहे. त्याच ठिकाणी आम्ही पाहतो योहान कृष्ण वर्तमान 14वा अध्याय आणि वचन 16 पासूनचा मोठा भाग आहे. परंतु त्यातला एक महत्वाचा भाग की मी पित्याला विनंती करेन. वचन 16 वाचतोय, मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्या ठिकाणी नवा सहाय्यकर्ता जो भेटणार होता शिष्यांना, तो नवा सहाय्यकर्ता, त्याचं ओळख जे प्रभूने केलेली आहे, त्या ओळखीपासून दुरावलेला यहुदा आम्ही पाहतो प्रियांनो. थोड्याशा मोहासाठी आपली जागा मंदिरातली, क्षमा करा, प्रभूच्या सहवासातली सोडली. सराफिम सोडत नाही जागा, तर प्रभूचा अनुभव त्यांना आहे. प्रियांनो, आज सराफिमापेक्षा जास्त पटीने अनुभव मला आहे. मी जागा सोडतो का? आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत यहुदाच्या रिकाम्या जागेची शोकांतिका. एक नवा करार, नवी आज्ञा, नवी जागा, नवा सहाय्यकर्ता आणि 5 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे योहान कृष्ण वर्तमान 15वा अध्याय आणि वचन 14, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.
नवे नाते, ज्या देवाशी नातं होतच होतं, परंतु आता जो प्रभू येशू ख्रिस्त या शिष्यांबरोबर नातं जोडू इच्छितो, ते म्हणजे कोणतं नातं? एक मित्राचं नातं. एक मित्राचं नातं प्रियांनो, त्या ठिकाणी योहानाने गमावलेलं आहे. दुःखाची गोष्ट आहे प्रियांनो. यहुदाच्या रिकाम्या जागेची शोकांकिका काय सांगत आहे, की अनेक गोष्टी यहुदाने गमावले. जर ह्या गोष्टी त्याच्या जीवनात जर असता, नवी नवी करार, नवी या आज्ञा, नवी जागा, नवा सहाय्यकर्ता व नवे नाते, तर निश्चित यहुदा बचावला असता. परंतु दुःखाची गोष्ट, यहुदाचा मृत्यू आम्ही पाहतो प्रियांनो. आणि त्या 11 शिष्यांमध्ये अजून एक शिष्य होता. त्याची जागा तर भरलेली होती त्यावेळेस माडीवरच्या खोलीमध्ये, पण त्याचं अंतःकरण कुठंतरी रिकामी होतं असं मला वाटतं. कारण योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि वचन 24 कडे जर आम्ही लक्ष दिलं, योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 24 कडे, तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. ज्या प्रभूने सांगितलं होतं की यरुशलेम सोडून जाऊ नका, आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे वचन 19 मध्ये, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. 10 जण एका खोलीमध्ये बंद आहेत प्रियांनो, परंतु आपल्या बंधुजनांची संगत सोडलेला थोमा आम्ही पाहतो. हा काय करत होता बाहेर मला माहिती नाही, परंतु एक माहिती आहे की तो देवाच्या लोकांबरोबर नाही. देवाच्या लोकांबरोबरची जी उपस्थिती आहे त्या उपस्थितीमधील त्याची जागा रिकामी आहे प्रियांनो. थोमाच्या रिकाम्या जागेची शोकांकिका काय आहे बघा बरं. त्या ठिकाणी जे पहिले 5 मुद्दे यहुदाविषयी आहे तेच 5 मुद्दे आम्ही पाहू शकतो. बघा बरं की त्या ठिकाणी 19व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, त्याच दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद त्या ठिकाणी थोमाने गमावला. काय होता आशीर्वाद? तुम्हा शांती असो. काय होती? का त्यांचं मन अशांत झालं होतं. त्यांच्या मनामध्ये भीती होती आणि भीतीपायी ते एका बंद खोलीमध्ये ते लपलेले असे होते प्रियांनो. परंतु प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं, त्यांना शांती दिली. ती शांती साधीसुधी नाही प्रियांनो. ती शांती पुनरुत्थित ख्रिस्ताची आहे. ती स्वर्गीय आहे आणि ती शांती ज्यावेळेस त्या शिष्यांमध्ये आली, त्यावेळेस कोणतीही गोष्ट त्यांना दुर्बळ करू शकली नाही. परंतु आम्ही पाहतो की ती शांती गमावलेला थोमा आम्ही पाहतो. त्याच ठिकाणी आम्ही 20व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो, असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला. हात व कूस काय दाखवते? प्रभूने पुनरुत्थित ख्रिस्ताने आपलं प्रेम, आपली प्रीती जी वधस्तंभावर त्याने सर्व जगासाठी केली, त्या ठिकाणी तो दाखवत आहे प्रियांनो. का दाखवण्याची गरज होती? कारण वधस्तंभाच्या खाली आम्ही पाहतो योहान आणि 4 स्त्रिया होत्या, पण बाकीचे कुणीही त्या ठिकाणी नव्हते. कारण काय झालेलं आहे, मेंढरांची दानादान झाली, ते इकडे तिकडे सैरावैरा झाले. म्हणून प्रभू दाखवत आहे, पहा माझे हात, पहा माझे कूस. त्या ठिकाणी जे प्रेम मी वधस्तंभावर तुमच्यासाठी केलं, ते प्रेम पुनरुत्थित ख्रिस्त त्या बंद खोलीमध्ये दाखवत आहे. परंतु ती प्रीती, ते प्रेम थोमाला दिसलं नाही. का? कारण थोमाची रिकामी जागा. त्या ठिकाणी 20व्याच वचनामध्ये असं दिसतं की त्या ठिकाणी लिहिलं आहे, प्रभू शिष्यांना म्हणाला, की शिष्यांना त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. प्रियांनो, भीतीचं वातावरण, दुःखाचं वातावरण आता दूर होऊन आता त्यांच्या जीवनात पुनरुत्थित ख्रिस्ताचा आनंद आलेला आहे प्रियांनो. हा आनंद स्वर्गीय आहे, अगापे आहे. या आनंदाविषयी पाऊल म्हणतो की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगेन, आनंद करा. प्रियांनो, हा प्रभूमधला आनंद आहे, कारण प्रभू त्यांच्या मध्ये असा आहे. परंतु हा आनंद थोमाला अनुभवता आला नाही, कारण थोमा त्या ठिकाणी नव्हता. त्या ठिकाणी पुढे लिहिलेलं आहे, वचन ज्यावेळेस 22 वाचतो, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला व त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्या ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्ताचे दान किंवा आशीर्वाद
किंवा सर्व काही जे प्रभूने कैवारी म्हणून होता, तो कैवारी म्हणून सत्याचा आत्मा त्यांना दिला प्रियानो. पवित्र आत्मा दिला. हा पवित्र आत्मा त्यांना त्या बंद खोलीत मिळाला आणि प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय त्या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे त्यांचा बाप्तिस्मा असा झालेला आहे. त्या सामर्थ्याने भरलेले आहे. थोमाने 5 गोष्टी गमावल्या. 1 त्या ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद, 2 पुनरुत्थित ख्रिस्ताचे प्रेम, 3 पुनरुत्थित ख्रिस्ताचे त्या ठिकाणी सांत्वन, पुनरुत्थित ख्रिस्ताचं त्या ठिकाणी दान असं गमावलं. आणि त्याच ठिकाणी असलेलं आहे की जसं प्रभूने मला पाठवलं तसं मीही तुम्हाला पाठवतो. एक मिशन, पुनरुत्थित ख्रिस्ताची मोहीम देखील थोमाने काय झालं, मिळाली नाही, बुडवली किंवा गमावली. परिणाम काय आहे? जी भीती होती त्या ठिकाणी असलेलं आहे की मग 8 दिवसानंतर वचन 26 पुन्हा शिष्य असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. ती भीती 8 दिवस थोमाच्या जीवनात होती. 8 दिवसानंतर हात आणि कूस त्याला प्रेम पाहावयास मिळालं. 8 दिवसानंतर तो आनंद मिळाला आणि 8 दिवसानंतर त्या ठिकाणी त्याला ते दान मिळालं आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये तो पवित्र आत्मा आम्हाला मिळाला. प्रियांनो, शोकांकिका आपल्या रिकाम्या जागेची. प्रभू करो उद्या आठवड्याचा पहिला दिवस वेळेत जाऊन माझी जागा भरावयास आपल्याला प्रभू सहाय्य करो, हीच प्रभू चरणी प्रार्थना. प्रभूचे आभार मानतो. धन्यवाद.